नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत कंपोनंट क्रिएशन आणि कंपोनंट्सचे जे विविध प्रकारचे जे कंपोनंट्स आहेत, म्हणजेच पार्ट आहेत, ते पार्ट आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. तर जुळून राहा शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये. तुम्हाला संपूर्ण पद्धतीने कंपोनंट्स काय असतात आणि आपण कोणत्या पद्धतीने कंपोनंट्स जे आहेत ते यूज करू शकतो, सगळंच आज तुम्हाला कळणार आहे. त्याच्यानंतर कंपोनंटमध्ये आपण HTML कोणत्या पद्धतीने लिहून HTML आपण मॅनेज करू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कंपोनंटला तुम्ही कोणत्या पद्धतीने स्टायलिंग देऊ शकता ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर शेवटपर्यंत बघा. चला तर मग चालू करूया. तर कंपोनंट्स ॲड करण्यासाठी तुम्हाला आता हे एक ॲक्च्युली टर्मिनल ओपन आहे आपलं. तर तुम्ही इथे बघू शकता उजव्या साईडला एक प्लसचा आयकॉन आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता नवीन टर्मिनलसाठी. तर एक पॉवरशेलचं नवीन टर्मिनल इथे विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये ओपन झालेलं आहे. तर तुम्हाला आता आपण आपल्या डेमो ॲपमध्ये आहोत. पॅरेंट लेवलला पॅरेंट डायरेक्टरी आहे ही. तर याच्यामध्येच तुम्हाला कमांड द्यावी लागणार आहे ng जनरेट नावाची. तर ng जनरेट ही कमांड मी देतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कंपोनंट असं पूर्ण पद्धतीने किंवा पूर्ण स्पेलिंग जे आहे कंपोनंटचे तुम्ही लिहू शकता. आपल्याला जनरेट काय करायचं आहे, कंपोनंट जनरेट करायचं आहे. सर्व्हिस जनरेट करायची असेल तर तिथे सर्व्हिस असं तुम्हाला लिहावं लागतं. पण याचं शॉर्ट फॉर्म सुद्धा आहे. फक्त सी जरी लिहिलं तरी इथे चालतं. काही त्याच्यामध्ये इश्यू नाही आहे. प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत सी जरी तुम्ही लिहिलं तरी. कंपोनंटचं नाव देऊया आपण. आता हा डेमो अँग्युलर ॲप आहे. तर सुरुवातीला एक कंपोनंटचं नाव देऊया लिस्ट किंवा प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट. प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट आणि तुम्हाला एंटरवर क्लिक करावं लागणार आहे. तर जेव्हा तुम्ही एंटरवर क्लिक करसाल तुम्ही इथे बघू शकता क्रिएट जे आहे कमांड रन झालेली आहे क्रिएट फाईलची. आणि इथे या सोर्समध्ये ॲपमध्ये प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट नावाचं एक फोल्डर तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट ही झाली स्पेक फाईल. त्याच्यानंतर TS फाईल, CSS फाईल आणि HTML फाईल, या चारही फाईल इकडे तुम्ही पाहू शकता क्रिएट झालेल्या आहेत आपल्यासाठी. ठीक आहे. तर ही CSS फाईल आहे, HTML फाईल आहे. तर हे जे आहे HTML फाईलमध्ये जेव्हा आपण कंपोनंट क्रिएट करतो त्यावेळेस हा जो P टॅग आहे तो ॲड केला जातो. तिथे कंपोनंटचं नाव आणि त्याच्यानंतर हे वर्क्स आणि एक्सक्लेमेटरी मार्क हे बाय डिफॉल्ट हे जे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट P टॅगमध्ये तिथे ॲड केलं जातं बाय डिफॉल्ट. त्याच्यानंतर स्पेक्स नावाची फाईल आहे. तर ही स्पेक्स नावाची जी फाईल आहे ती टेस्टिंगसाठी यूज होते. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं टेस्टिंगबद्दल आपण एक संपूर्ण एक सिरीज घेणार आहोत प्लेलिस्ट. तर त्याच्यामध्ये मी टेस्टिंगमध्ये सुद्धा खूप काही फ्रेमवर्क आहेत. तर मी जेवढे फ्रेमवर्क शक्य झाले तेवढे फ्रेमवर्क मी घेणार आहे त्याच्यामध्ये. तर जसं चाय आहे, मोचा आहे, कर्मा आहे, जॅस्मिन आहे, वायटेस्ट आहे. ठीक आहे. तर असे काही फ्रेमवर्क्स आहेत. तर सगळेच मी घेणार आहे एकानंतर एक. तर तिकडे तुम्ही शिकू शकता टेस्टिंग जे आहे ते इन डेप्थमध्ये. ठीक आहे. तर सध्या या फाईलकडे आपण थोडं दुर्लक्ष करूया. तर ही झाली TS फाईल. ठीक आहे. तर ही प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट डॉट TS फाईल आहे. अशा पद्धतीने या 3 फाईल या CSS, HTML आणि TS फाईल आपल्या तयार झालेल्या आहेत. म्हणजेच आपलं जे संपूर्ण कंपोनंट आहे तो तयार झालेला आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे app.ts मध्ये आता आपल्याला हे जे कंपोनंट आहे हे आपल्याला ॲक्च्युली इकडे रन करायचं आहे. ठीक आहे. किंवा आपल्याला रेंडर करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, कंपोनंट तर आपण क्रिएट केले ng जनरेट कमांडने. तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागते तिथे. आता तुम्ही जेव्हा प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट डॉट TS फाईलला जाता तर तेव्हा तुम्हाला
प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट जे आहे हे त्या क्लासचं नाव कॉपी करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे app.ts मध्ये आणि इथे तुम्हाला ती जी क्लास आहे टाइपस्क्रिप्ट क्लास ती तुम्हाला इथे इम्पोर्ट करायची युजिंग इम्पोर्ट. ठीक आहे. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल मी जावास्क्रिप्टच्या मॉड्यूलच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे प्लेलिस्टमध्ये. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता कोणत्या पद्धतीने आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करू शकतो ते. जर तुम्हाला माहीत असेल तर खूप छान. तर इथे प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे फ्रॉम. तुम्ही बघू शकता प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट इथे आहे. मी याला क्लिक करतो. आपल्याला इथे त्याची जी पाथ आहे ते पाथ इथे आपल्याला द्यावी लागते. प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट नावाचं फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट आहे आपलं. ठीक आहे. तर ही पाथ दिली आपण. त्याच्यानंतर हे प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट जे आहे हे तुम्हाला इम्पोर्ट्स अरेमध्ये जे काही आपली ॲप कंपोनंट, आता हे झालं आपलं बेस कंपोनंट, तर याच्या इम्पोर्ट्स अरेमध्ये तुम्हाला ते इम्पोर्ट करावं लागणार आहे इथे. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही इथे इम्पोर्ट केलं तुम्हाला एक येलो लाईन दिसते, वॉर्निंग आहे ती. काय आहे वॉर्निंग? प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट इज नॉट युज्ड विद इन द टेम्पलेट ऑफ ॲप. बरोबर आहे. तर ज्या अर्थी आपण इम्पोर्ट्स अरेमध्ये तो प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट इथे इम्पोर्ट करतोय आणि इम्पोर्ट्स अरेमध्ये आपण ॲड करतोय, तर तुम्हाला या कंपोनंटच्या HTML मध्ये ते जे कंपोनंट आहे ते तुम्हाला ॲड करावं लागेल. तर app.html कुठे आहे? app.html इथे आहे. तर आपण आता हा जो कोड आहे हा कोड आपण काढून टाकूया इथून. या कोडची आपल्याला काही गरज नाहीये सध्या. ठीक आहे. हा कोड इथनं मी काढला. त्यानंतर ही जी स्टाईल आहे स्टाईल सुद्धा आपण इथून काढून टाकूया. याची आपल्याला काही गरज नाहीये. H1 टॅग ठेवूया आपण आणि मेन. ठीक आहे. आता स्टाईल टॅग जो आहे तो आपल्याला इथे क्लोज करायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे स्टाईल्स आहेत. एक तर आहे मेन क्लास आहे, पी आहे आणि त्याच्यानंतर H1 आहे. ठीक आहे. तर H1 ला आपण एक काम करूया, इथे व्हेरिएबल यूज करण्याच्या ऐवजी याला आपण देऊया डायरेक्टली ग्रे कलर. त्याच्यानंतर इथे पण आहे वेअर ग्रे, इथे देऊया आपण ग्रे कलर. आणखी कुठे काय आहे का चेंज? नाही. ठीक आहे. आणि या जे कमेंट्स आहेत या कमेंट्स आपण इथून काढून टाकूया. आणि या खालच्या कमेंट सुद्धा आपण इथून काढून टाकूया. आता हा जो टॅग आहे तुम्ही असं बघू शकता राउटर आउटलेट आहे. बरोबर आहे. तर राउटर आउटलेट नावाचं टॅग आहे. याच्याबद्दल आपण आणखी माहिती घेऊया येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. पण सध्या आपण डिस्कस करतोय कंपोनंट्स बद्दल. तर आता प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट आहे आपल्याकडे. तर त्याचं सिलेक्टर तुम्ही बघू शकता इथे आहे ॲप प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट. तर हे सिलेक्टर तुम्हाला घ्यायचं आहे आणि app.html मध्ये तुम्हाला जे सिलेक्टर आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता काही एरर आपल्याला आलेले नाहीत. तर प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट वर्क्स. ठीक आहे. तर हे प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट जे आहे आपल्याकडे रेंडर झालेलं आहे. ठीक आहे. तर आपण एक काम करूया आता प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट मध्ये. प्रोडक्ट लिस्ट कंपोनंटची HTML जे आहे आता याच्यामध्ये याला आपण घेऊया H1. मला आधी बघू द्या CSS मध्ये H1 आपण ठेवलंय का नाही. H1 आहे. ठीक आहे. तर प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट मध्ये आपण H1 घेतलेले आहे आणि इथे आपण घेऊया प्रोडक्ट लिस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक UL टॅग घेऊया li. त्यानंतर प्रोडक्ट 1 आहे बघा ॲपल. त्याच्यानंतर प्रोडक्ट 2, प्रोडक्ट 3, 5 प्रोडक्ट आपण ऍड करूया. पहिला आहे ॲपल, त्याच्यानंतर आहे बनाना, तिसरा आहे पपाया, त्याच्यानंतर चौथा आहे कॅरट,
पाचवा आहे आल्मंड. ठीक आहे, तर हे 5 प्रोडक्ट आपले झालेले आहेत. त्याला आपण सरळ सरळ जसं आता क्लासेस आपण जसं CSS देतो त्या पद्धतीने आपण क्लास देऊया. क्लास लिस्ट आहे आणि हे जे आहे ते क्लास लिस्ट आयटम आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आता क्लासेस याला दिलेले आहेत. तर लिस्ट क्लास जे आहे आपल्याला या प्रोडक्ट लिस्टच्या CSS फाईलमध्ये आपण ऍड करू शकतो. डॉट लिस्ट आहे, डिस्प्ले करूया इथं फ्लेक्स. डेकोरेशन जे आहे टेक्स्ट डेकोरेशन इथे ठेवूया आपण नन. त्यानंतर कलर देऊया याला कोणतं देऊ शकतो आपण, ठीक आहे चारकोल देऊया. त्याच्यानंतर आहे लिस्ट आयटम आहे दुसरी क्लास आपली. लिस्ट आयटम घेऊया. इनलाईन फ्लेक्स घेऊया डिस्प्ले. त्याच्यानंतर टेक्स्ट डेकोरेशन जे आहे ते आपण घेऊया नन. तर आता बघूया ब्राउझरमध्ये कोणत्या पद्धतीने हे प्रिंट झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता प्रोडक्ट लिस्ट आहे, डिस्प्ले फ्लेक्स घेतलाय आपण. काम करूया, इथे गॅप देऊया 10 पिक्सल्सचा आणि फ्लेक्स डायरेक्शन जे आहे ते घेऊया कॉलम्स. जस्टिफाय कंटेंट एक प्रॉपर्टी आहे, स्पेस बिटवीन जर आपण दिलं तर बघूया. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता आता ही आपली झाली प्रोडक्ट लिस्ट. बरोबर आहे, याला नंबरिंग जर द्यायची असेल तर आपण नंबरिंग सुद्धा देऊ शकतो. इथे नंबरिंग साठी आपल्याला जावं लागेल इकडे. इथे द्यावं लागेल नंबर 1, इथे द्यावं लागेल नंबर 2, नंबर 3 आहे, नंबर 4 आहे, नंबर 5 आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे एक प्रोडक्ट लिस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 5 प्रोडक्ट आहेत. तर हे 5 प्रोडक्ट कसे आले आपल्याकडे, आपण आता प्रोडक्ट लिस्ट कंपोनंटचं जे HTML आहे ते आपण अपडेट केलेलं आहे आणि CSS जे आहे प्रोडक्ट लिस्ट कंपोनंट डॉट CSS आहे, त्याच्यामधून आपली CSS जी आहे ती याला अप्लाय होते. तर तुम्ही इन्स्पेक्ट करून बघू शकता इथे ही लिस्ट आयटम नावाची क्लास इथे अप्लाय झालेली आहे आणि इथे अनऑर्डर्ड लिस्टला आपली जी लिस्ट नावाची क्लास आहे ती इथे अप्लाय झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण CSS जे आहेत अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर हीच जर लिस्ट आता आपल्याकडे आपण एक काम करूया, इथे एक प्रॉपर्टी घेऊया. तर फॉर एक्झाम्पल ही प्रोडक्ट लिस्ट जे आहे हे प्रोडक्ट लिस्टचं जे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट आपण घेऊया इकडे एक प्रॉपर्टी. ठीक आहे, तर इथे एक प्रॉपर्टी देऊया आपण प्रोडक्ट हेडिंग नावाची ऑफ टाइप स्ट्रिंग इज इक्वल टू प्रोडक्ट लिस्ट याची व्हॅल्यू राहणार आहे. आता ही जी प्रॉपर्टी आपल्याला स्ट्रिंग इंटरपोलेशनने आपण इथे घेऊया प्रोडक्ट हेडिंग. ठीक आहे, तुम्ही बघू शकता प्रोडक्ट लिस्ट नावाची जी क्लास आहे, प्रोडक्ट लिस्ट नावाचे जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट आपण आता आपण टेम्पलेट बाइंडिंग ना ते टेक्स्ट जे आहे ते आपण इथे घेतलेले आहे. ठीक आहे, आता आपण या डेकोरेटर बद्दल थोडी माहिती घेऊया. @component डेकोरेटर जे आहे ते, तर
हे जे डेकोरेटर आहे, कंपोनंट डेकोरेटर, तर हे एक टाइप डेकोरेटर आहे. जर मी इकडे गेलो तर हे एक ऑब्जेक्ट आहे आणि याचा टाइप आहे टाइप डेकोरेटर, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण या कंपोनंट बद्दलचा जो मेटाडेटा आहे तो मेटाडेटा आपण स्टोअर करू शकतो. आता मेटाडेटा म्हणजे काय असतं, की त्या पर्टिक्युलर कंपोनंट बद्दलची सगळी काही इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण थोडक्यात इथे कीजद्वारे आपण सेट करू शकतो. तर याचे पॅरामीटर्स असतात भरपूर, ठीक आहे. प्रोव्हायडर आहे, आउटपुट आहे, इनपुट आहे, होस्ट आहे, एन्कॅप्सुलेशन आहे, चेंज डिटेक्शन आहे, ठीक आहे. भरपूर आहेत, स्टँड अलोन आहे. तर त्यानंतर टेम्पलेट तर आपण बघितलेलेच आहे. टेम्पलेट आहे किंवा टेम्पलेट URL सुद्धा आहे. तर टेम्पलेट जर आपण दिलं, आता हे आपण टेम्पलेट्सचं जे आपण व्हिडिओ घेणार आहे त्याच्यामध्ये आपण घेऊया मुळात. परंतु याच्या जे प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज याच्यामध्ये भरपूर आहेत. या प्रॉपर्टीज कशाचे रिलेटेड आहेत? या प्रॉपर्टीज रिलेटेड आहेत या पर्टिक्युलर कंपोनंटशी, ठीक आहे. तर या कंपोनंटला काय काय गरजेचं आहे ते सगळेच्या सगळं आपण इथे देतोय. आणि हे आपण इथे देतोय याचा अर्थ आपण अँग्युलरच्या कंपायलरला सांगतोय की या प्रोडक्टसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, काय काय नाही ते, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल या कंपोनंटच्या HTML मध्ये आपल्याला आणखी एखादा चाइल्ड कंपोनंट दाखवायचा असेल तर ते चाइल्ड कंपोनंट पुन्हा आपण क्रिएट करून या प्रोडक्ट लिस्टच्या आतमध्ये एक आपण फोल्डर बनवून एक चाइल्ड जो कंपोनंट आहे तो आपण टाकू शकतो. चाइल्ड कंपोनंट टाकल्यानंतर तो इथे इम्पोर्ट करून आपण ॲज अ चाइल्ड इथे आपण इम्पोर्ट मध्ये ते चाइल्ड कंपोनंटच्या ज्या क्लासचं नाव आहे ते आपण इथे देऊ शकतो आणि सेम चाइल्ड कंपोनंट आपण या HTML मध्ये यूज करू शकतो, ठीक आहे. जसं की आपण आता अकॉर्डियन एक कंट्रोल आहे. अकॉर्डियन कंट्रोलरमध्ये हेडरसाठी आपण एक कंपोनंट यूज करतो, हेडर लिस्ट जे आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि त्या हेडरच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर हेडरला क्लिक करता तर त्याच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय बघा चाइल्ड कंपोनंट, ठीक आहे. तर पर्टिक्युलर हेडरची जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण पास करतो चाइल्ड कंपोनंटला आणि त्या इन्फॉर्मेशनवर आधारित जे काही डेटा घ्यायचा असेल तो फेच करून चाइल्ड कंपोनंट तिथे आपल्याला दाखवत असतो. भरपूर काही यूज केसेस आहेत, बघणारच आहोत आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. पण हा सध्या ओव्हरव्ह्यूचा व्हिडिओ आहे हा सुद्धा कंपोनंट्स बद्दल. आणि जेवढं जास्त होईल तेवढी मी माहिती तुम्हाला दिलेलीच आहे कंपोनंट्स बद्दल काय आहे ती. सुरुवातीच्या व्हिडिओमध्येच मी कंपोनंट जे आहे ते एक्सप्लेन केलेले आहेत तुम्हाला. तर या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत मांडू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला कळाला असेल कंपोनंट क्रिएशन कोणत्या पद्धतीने होतं, त्याच्यानंतर कंपोनंटमध्ये आपण HTML कोणत्या पद्धतीने लिहितो किंवा एखादी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपण HTML मध्ये कशी ॲक्सेस करतो ते सुद्धा आपण आज बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कंपोनंट आपण इम्पोर्ट मध्ये कोणत्या पद्धतीने देतो जेणेकरून ते जे कंपोनंट आहे ते UI मध्ये रेंडर झालं पाहिजे. आता आपण app.ts मध्ये इम्पोर्ट मध्ये, कारण की app.ts जे आहे ते बेस कंपोनंट आहे आपला, तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्ट मध्ये आपण हा कंपोनंट दिलेला आहे. आणि कंपोनंट दिल्यानंतर जे काही कंपोनंटचं जे सिलेक्टर आहे ते सिलेक्टर थ्रू आपण हे कंपोनंट ॲप कंपोनंटमध्ये रेंडर केलेलं आहे, ॲप कंपोनंटच्या HTML मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला याचा जो टेक्स्ट आहे तो आपल्याला किंवा HTML आहे ते आपल्याला UI मध्ये दिसलेलं आहे. तर अशा पद्धतीचं आहे. भरपूर कन्सेप्ट आहेत. आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये लाईफ सायकल बघणार आहोत. त्याच्यानंतर व्ह्यू इनकॅप्सुलेशन आहे, कन्सेप्ट एक आहे. कंपोनंट स्टाईल्स आहे, नेस्टेड कंपोनंट्स आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर कंटेंट प्रोजेक्शन आहे, कंपोनंट इंटरॅक्शन आहे, म्हणजे दोन कंपोनंट मधलं आपण कम्युनिकेशन कोणत्या पद्धतीने करू शकतो त्याच्यासाठी काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीला डेकोरेटर्स आहेत, ते डेकोरेटर्स आपल्याला द्यावे लागतात. सगळेच बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन जो आहे त्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करूनच ठेवा जेणेकरून येणारे व्हिडिओज तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.